बिगिनर तुम्ही मंथली बेसिसवरती 10 ते 15 हजारची इन्कम डेफिनेटली करू शकता. डाटा एंट्री तर आपल्याला स्कूलमध्ये शिकायला मिळत नाही, राईट. डोंट वरी, ते पण मी तुम्हाला सांगणार की तुम्ही फ्रीमध्ये तो कुठून शिकणार आहात. येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुम्ही 1 लाख पर मंथची सुद्धा इन्कम जनरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ AI. याच्यामध्ये तुम्ही जॉब सुद्धा करू शकता. AI कॉन्टेंट क्रिएटर, AI मार्केटिंग असिस्टंट, प्रॉम्प्ट इंजिनियर. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचं एक्झाम्पल द्यायचं तर तिने माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये तिची जर्नी स्टार्ट केलेली. ॲज अ बिगिनर तिने क्लायंटसोबत काम करून 5,000ची इन्कम जनरेट केलेली ॲज अ बिगिनर. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, सांगितलं अफिलिएट मार्केटिंग काय आहे, कसं करायचं, पण ते शिकायचं कुठून, राईट. जर तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये ते शिकायचं असेल, माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता किंवा कॉमेंटमध्ये जर तुम्ही गाईड असं टाईप करता तरी मी तुम्हाला पर्सनली कनेक्ट करून गाईड करेन. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की असे कोणते स्किल्स आहेत जे शिकून तुम्ही तुमचा फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता, एक साईड इन्कम सोर्स बिल्ड करू शकता, ते पण घरी बसल्या. सो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत की कोणते असे स्किल्स आहेत जे तुम्ही स्टेप बाय स्टेप लर्न करू शकता, कुठून लर्न करू शकता, कसं लर्न करायचं आणि ते लर्न केल्यानंतर पुढे काय करायचं, तो रोडमॅपसुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तुमच्याकडे MBBSची डिग्री आहे, तुमच्याकडे MBAची डिग्री आहे, तुमच्याकडे फार्मसीची डिग्री आहे, तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तरीसुद्धा डिग्री असून सुद्धा आपल्याला 10 ते 15 हजारची नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं आणि ते जॉब मिळणं सुद्धा खूप अवघड झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, अकॉर्डिंग टू द गुगल येणाऱ्या काही वर्षामध्ये जे 45 to 50% डिग्री होल्डर्स आहेत ते जॉबलेस होणार आहे, म्हणजे त्यांच्याकडे जॉबच राहणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट जर वाचवू शकते तर ते आहेत डिजिटल स्किल्स. आता डिजिटल स्किल्स का शिकायला पाहिजे, त्यांचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. डिजिटल स्किल्स ही आता काळाची गरज आहे. डिग्रीपेक्षा जास्त इम्पॉर्टन्स आता तुमच्या स्किल्सला दिलं जातं. जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर तुम्ही तुमच्यासाठी मल्टिपल इन्कम सोर्स बिल्ड करू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिजिटल स्किल्स शिकणं खूप जास्त कन्व्हिनियंट आहे. तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये शिकू शकता. डिजिटल स्किल्स डिजिटल असल्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या शिकू शकता. तुम्हाला त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आणि हे स्किल शिकून तुम्ही तुमच्या घरातूनच पैसे सुद्धा कमवू शकता. तर आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला जास्त फोकस आता वर्क फ्रॉम होमवरती करायला पाहिजे, कारण जे काही सिच्युएशन असेल पण वर्क फ्रॉम होमवरती आपल्याला पुन्हा शिफ्ट करायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, वर्क फ्रॉम होमवरती तुम्ही तेव्हा शिफ्ट करू शकता जेव्हा तुमच्याकडे त्याच्या रिलेटेड स्किल्स असतील. ते स्किल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो तुम्हाला आता आयडिया आली असेल की डिजिटल स्किल्स काय इम्पॉर्टन्स आहेत आणि तुम्ही ते शिकणं काय इम्पॉर्टंट आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 6 स्किल्सबद्दल एक्सप्लेन करणार आहे. हाय डिमांड स्किल्स आहेत आणि ऑलरेडी लोक मार्केटमध्ये ते स्किल्स शिकून चांगले रिझल्ट जनरेट करत आहेत, चांगलं इन्कम बिल्ड करत आहेत. आणि हे स्किल जर तुम्ही शिकता तर डेफिनेटली तुम्ही सुद्धा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये 50,000 ते 1 लाखाची इन्कम इझिली जनरेट करू शकता. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे स्किल्स तुम्ही फ्रीमध्ये कुठून शिकू शकता, पेडमध्ये कुठून शिकू शकता आणि स्किल्स शिकल्यानंतर तुम्ही कोणत्या वेने इन्कम जनरेट करू शकता, तो प्रॉपर रोडमॅप सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुमच्यासाठी बोनस आहे. आता पहिलं स्किल आपण जे बघणार आहे ते आहे PPT मेकिंग और डाटा एंट्री. आता हे जे स्किल आहे ना, ते मोस्टली स्टुडंटसाठी खूप जास्त हेल्पफुल आहे, इवन जॉब करणाऱ्यांसाठी सुद्धा, कारण त्यांच्याकडे खूप कमी टाईम असतं कॉलेज आणि जॉब मॅनेज करून काहीतरी साईड हसल स्टार्ट करणं. सो जर तुम्ही दिवसाचा अर्धा 1 तास जरी देता तरी ह्या स्किलच्या बेसिसवरती तुम्ही चांगली इन्कम बिल्ड करू शकता. आता PPT मेकिंग म्हणा किंवा डाटा एंट्री. PPT मेकिंग तर ऑलरेडी आपण स्कूलमध्ये आपल्याला खूप शिकवलं जातं. एक्सेल म्हणा, पॉवर पॉईंट म्हणा, वर्ड म्हणा, तर ते आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं जातं. ते जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही इझिली PPT मेकिंग थ्रू एक चांगले इन्कम सोर्स आहे तो बिल्ड करू शकता. म्हणजे काय करायचं असतं की तुम्हाला प्रेझेंटेशन जे असतात ते प्रेझेंटेशन बनवायचे असतात पॉवर पॉईंटच्या हेल्पने आणि मग तुम्ही ते सेल करू शकता किंवा क्लायंटसाठी तुम्ही ते बनवून देऊ शकता आणि क्लायंट तुम्हाला त्याचं चार्ज करतं. आणि त्याच्यामध्येच एक आहे डाटा एंट्री. डाटा एंट्री म्हणजे काय की जे काही कंपनीज आहेत ना, तर त्यांना अशा माणसांची गरज आहे जे त्यांचा डाटा आहे ते प्रॉपरली एंट्री करू शकतात. सो तुम्ही जर ते थोडंफार त्याचं नॉलेज घेता तर डेफिनेटली तुम्ही कंपन्यांसाठी डाटा एंट्रीचं काम करतो. हे स्किल तर ऑलरेडी आपल्याला स्कूलमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकायला मिळतं. इव्हन तुम्ही जॉबमध्ये जरी असेल तरी पण तुम्हाला त्याचं बेसिक नॉलेज असतं, तर तेच तुम्ही ॲज अ साईड हसल म्हणून सुद्धा यूज करू शकता. बिगिनर तुम्ही मंथली बेसिसवरती 10 ते 15 हजारची इन्कम डेफिनेटली करू शकता. आता मी PPTचं तर तुम्हाला सांगितलं की स्कूलमध्ये आपल्याला शिकायला मिळतं, पण डाटा एंट्री तर आपल्याला स्कूलमध्ये शिकायला मिळत नाही, राईट. सो डोंट वरी, ते पण मी तुम्हाला सांगणार की तुम्ही फ्रीमध्ये तो कुठून शिकणार आहात. त्याच्यासाठी एक फ्री कोर्स आहे जो की ॲलिसन म्हणून इन्स्टिट्यूटचा आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सो नेक्स्ट स्किल ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे आणि इझिएस्ट स्किल म्हणू शकता तुम्ही, कारण लहान मुलंसुद्धा आता ते खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. 16-17 वर्षाची मुलं इझिली ते स्किल लर्न करून चांगली इन्कमसुद्धा बिल्ड करत आहेत आणि त्याचं नाव आहे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय की तुम्ही ज्या काही रॉ व्हिडिओज असतात त्या प्रोफेशनली एडिट्स करता आणि जे इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा तुमचे जे काही क्लायंट्स असतील तर त्यांना ते व्हिडिओ एडिट करून देता आणि त्याच्यासाठी तुम्ही चार्ज करता. तुम्ही जर बघितलं असेल तर सोशल मीडियावरती जो सोशल मीडिया आपण फक्त टाईमपास करण्यासाठी यूज करतो किंवा फक्त कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतो, तिथेच लोक कॉन्टेंट क्रिएट करून इन्कम जनरेट करत आहेत, राईट. आणि तेच कॉन्टेंट क्रिएटर्सचे जे व्हिडिओज आपण बघतो त्या व्हिडिओ कोणीतरी एडिट केलेले असतात. इवन ही व्हिडिओ जी तुम्ही बघत आहात यूट्यूबची व्हिडिओ, ही सुद्धा कोणीतरी एडिट केलेली आहे आणि त्यालासुद्धा मी चार्ज केलेले आहेत, राईट. सो हे
स्किल पण खूप चांगलं इन डिमांडमध्ये आहे. जर तुम्ही प्रॉपरली शिकता तर तुम्ही ॲज अ बिगिनर 30 ते 40 हजारची इन्कम डेफिनेटली करू शकता. आणि जसं तुमचं स्किल वाढत जातं विथ कन्सिस्टन्सी विथ एक्सपिरियन्स तुम्ही महिन्याचे 1 लाखापर्यंतच्या इन्कमपर्यंतसुद्धा तुम्ही पोहोचू शकता. व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही कट्स कसे द्यायचे, ट्रान्झिशन कसे ॲड करायचे, कॅप्शन्स कसे ॲड करायचे, रील्स कसे एडिट केले जातात, साऊंड इफेक्ट्स कसे ॲड केले जातात किंवा कलर करेक्शन कसं केलं जातं, रिटेन्शन एडिटिंग, सिनेमॅटिक एडिटिंग, यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग्स हे काही आहे ना ते तुम्हाला शिकायला मिळतं व्हिडिओ एडिटिंगमध्ये. आता ते शिकल्यानंतर तुम्ही पैसे कसं कमवू शकता. एक तर तुम्ही फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकता, नाही तर तुम्ही जॉब करून पैसे कमवू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये काय की जे काही क्रिएटर्स असतील, कोचेस असतील किंवा जे काही ब्रँड्स असतील तर त्यांचे इंस्टाग्राम रील्स किंवा त्यांचे यूट्यूबचे शॉर्ट्स किंवा त्यांचे यूट्यूबचे व्हिडिओज तुम्ही एडिट करून देऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही चार्ज करू शकता. तर याच्यासाठी जर मी तुम्हाला मार्केट प्राईस जर सांगितलं, मार्केटमध्ये जी प्राईस चालू आहे एक रील एडिट करायची 30 सेकंडची रील एडिट करण्यासाठी लोक 500 रुपये चार्ज करतात. आता तुम्ही विचार करा की एक रील एडिट करण्यासाठी तुम्ही 500 रुपये चार्ज करत आहात, तर महिन्याला जर तुम्हाला 10,000 कमवायचे असतील तर तुम्हाला किती रील्स एडिट करावे लागतील किंवा किती क्लायंटसोबत काम करावं लागेल. किंवा तुम्ही जर एका क्लायंटसोबत जरी काम करता प्रॉपरली ही रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही फुलफिल करून देता, महिन्याचे 20-30 व्हिडिओ एडिट करून द्यायचे, तरीही तुम्ही महिन्याला 10,000 इझिली कमवू शकता. तसंच हे जे यूट्यूबचे व्हिडिओज असतात लॉंग फॉर्म व्हिडिओज त्याच्यासाठी वेगळा रेट असतं. म्हणजे एक यूट्यूबची लॉंग फॉर्म व्हिडिओ एडिट करण्यासाठी लोक 2,000 ते 3,000 रुपयेसुद्धा चार्ज करत आहात. सो आता तुम्ही विचार करू शकता की एक क्लायंटकडून जर तुम्ही 2-3 हजार रुपये घेता तर असे 10 क्लायंटसोबत काम करता तर महिन्याचे 20,000 डेफिनेटली तुम्ही कमवू शकता ॲज अ बिगिनर सांगते मी तुम्हाला. आणि विथ एक्सपिरियन्स तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली, तुमच्या स्किल्सवरती अजून काम केलं, प्रॅक्टिस चांगली केली तर डेफिनेटली तुम्ही 1 लाखापर्यंतची सुद्धा इन्कम करू शकता. आता हे मी तुम्हाला फक्त असंच सांगत नाही, मी स्वतः बघितलेलं आहे. माझे जे फ्रेंड सर्कलमधले आहेत त्यांनी व्हिडिओ एडिटिंग थ्रू खूप चांगला पैसा कमवलेला आहे. आता तर ते लोक फक्त एका क्लायंटसोबत नाही तर 2-3 क्लायंटसोबत काम करतात आणि सायमल्टेनियसली काम करतात आणि ते आता 2-3 लाखाच्या इन्कमपर्यंत पोहोचलेले आहेत मंथली बेसिसवरती. सो तुम्हाला आयडिया आलीच असेल की व्हिडिओ एडिटिंगमध्ये किती पोटेन्शियल आहे. हे झालं फ्रीलान्सिंगचं म्हणजे. ठीक आहे. आता त्यानंतर तिसरा वे आहे तो की तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सुद्धा येऊ शकता. जर तुम्ही व्हिडिओज वगैरे स्वतःचे बनवून स्वतः एडिट करून ते जर तुम्ही कॉन्टेंट पोस्ट करता तर डेफिनेटली तुम्ही ब्रँड प्रमोशन थ्रू सुद्धा इन्कम बिल्ड करू शकता. तुम्हाला हेच मी सांगेन, आपण जो टाईम वेस्ट घालवतो कॉन्टेंट कन्झ्युम करण्यामध्ये तेच जर तुम्ही सोशल मीडियाला थोडंसं सिरियस घेतलं, तुम्ही त्याच्यावरती काम करायला स्टार्ट केलं ना तर डेफिनेटली तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकता. सो मी तरी तुम्हाला हेच सांगेन की थोडं लाईटली सोशल मीडियाला घेणं अवॉइड करा, टाईमपास करणं अवॉइड करा आणि तिथे प्रोडक्टिव्ह काम करायला स्टार्ट करा. त्याला ॲज अ तुमचं मनी मेकिंग मशीन म्हणून यूज करायला स्टार्ट करा. आणि व्हिडिओ एडिटिंगचा बेस्ट पार्ट म्हणजे असं आहे की तुम्ही तो मोबाईलवरून सुद्धा शिकू शकता. तुम्हाला लॅपटॉपची काहीच गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की हे शिकायचं कुठे, यूट्यूबवरती खूप सारं फ्रीचं मटेरियल अवेलेबल आहे. सो सिम्पली तुम्ही यूट्यूबला जाऊन व्हिडिओ एडिटिंग फॉर बिगिनर असं सर्च करता तर मल्टिपल कोर्सेस मल्टिपल व्हिडिओज तुम्हाला मिळतात. तुम्ही तिथून शिकू शकता, फ्रीमध्ये शिकू शकता आणि तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये काम करून तुम्ही चांगली इन्कम बिल्ड करू शकता. नेक्स्ट आपलं स्किल आहे ते म्हणजे AI स्किल. AI स्किल म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही टूल्स आहेत ते वापरून तुम्ही फास्टर आणि स्मार्टर काम करू शकता. आता अनेक बिझनेसेस आहेत, क्रिएटर्स आहेत जे AI यूज करून कॉन्टेंट क्रिएट करतात, मार्केटिंग करतात, डिझायनिंग करतात, ऑटोमेशनसुद्धा करत आहेत आणि तिथून ते पैसेसुद्धा कमवत आहेत. तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती बघितलं असेल तर किती सारे फेसलेस क्रिएटर्स आहेत किंवा किती सारे AI जनरेटेड व्हिडिओज आहेत जे तुम्ही बघितलं असेल. ते लोक तो कॉन्टेंट क्रिएट करतात AIच्या हेल्पने आणि तिथून चांगली इन्कमसुद्धा बिल्ड करत आहेत. तसेच AIच्या हेल्पने लोक कॉपी रायटिंग करून किंवा कॉन्टेंट रायटिंग करून सुद्धा पैसे चांगले जनरेट करत आहेत. ॲज अ बिगिनर ते लोक 30-40 हजारची इन्कम जनरेट करत आहेत. जर AI तुम्ही प्रॉपरली लर्न करताना तर मल्टिपल वेज आहे जिथून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. त्यातला अजून एक वे जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर AIच्या हेल्पने आपण डिजिटल प्रोडक्ट्स बनवू शकतो. डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय की तुम्ही PDFs बनवू शकता, ई-बुक्स बनवू शकता, टेम्पलेट्स बनवू शकता आणि मल्टिपल प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्ही सेल करू शकता. जसं की Etsy आहे किंवा गमरोड आहे तिथे तुम्ही सेल करू शकता. AIमध्ये पण मल्टिपल स्किल्स येतात जसं की AI कॉन्टेंट रायटिंग येतं, AI व्हिडिओ एडिटिंग येतं, प्रॉम्प्ट रायटिंग येतं, ChatGPTचा यूज करून आपण इन्कम करू शकतो. AI इमेज डिझायनिंग येतं, AI ऑटोमेशन येतं, AI व्हॉइस ओव्हर येतं, AI रिसर्च अँड प्रोडक्टिव्ह येतं. तर हे काही स्किल्स आहेत ते तुम्ही शिकू शकता जर AI तुम्ही प्रॉपरली लर्न करता तर. आता पैसे कसं कमवू शकता. फ्रीलान्सिंगचं मी तुम्हाला सांगितलं की AI कॉन्टेंट क्रिएट करून, AI रिलेटेड रील्स एडिट करून, AI रिलेटेड डिझाईन क्रिएट करून किंवा AI ऑटोमेशन यूज करून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही फ्रीलान्सिंग करता तर पर क्लायंटकडून तुम्ही 5,000 ते 25,000 पर मंथ सुद्धा चार्ज करू शकता ॲज अ बिगिनर. आणि विचार करा की जर तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली, तुमच्या स्किल्सवरती काम केलं, प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली तर येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुम्ही 1 लाख पर मंथची सुद्धा इन्कम जनरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ AI. याच्यामध्ये तुम्ही जॉब सुद्धा करू शकता. AI कॉन्टेंट क्रिएटर, AI मार्केटिंग असिस्टंट, प्रॉम्प्ट इंजिनियर, AI ऑटोमेशन एक्झिक्युटिव्ह. फ्रेशरची जी सॅलरी असते तर ती असते 20,000 ते 40,000 पर मंथ. फ्रेशरची सॅलरी सांगितली. तुम्ही अंदाज लावू शकता फ्रेशरला जर 20,000 ते 40,000 रुपये मिळत असतील तर विथ एक्सपिरियन्स
तुमची सॅलरी किती वाढू शकते. सो हे पोटेन्शियल आहे AI शिकण्याचं. आणि याचा बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे, हे आहे ना ते फ्युचर प्रूफ स्किल आहे. याची डिमांड वाढतच जाणार आहे आणि तुम्ही मोबाईलवरून इझिली शिकू शकता. कमी वेळेत प्रोडक्टिव्हिटी वाढवणारे हे स्किल आहे आणि डिग्रीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुमच्या या स्किलला दिलं जातं. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे AI मध्ये काय काय शिकायला मिळतं किंवा कोणते स्किल्स आपण अजून शिकू शकतो आणि कसं इन्कम करू शकतो हे तर तू आम्हाला सांगितलंस, पण तो शिकायचं कुठून? तर फ्रीमध्ये कुठून शिकायचं हे मी तुम्हाला सांगते की गुगलचाच AI इसेन्शियल हा एक कोर्स आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. कोर्स कंप्लीट करून तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळून जाईल. सो फ्रीमध्ये तुम्ही तो तिथून शिकू शकता. पण जर तुम्हाला तिथून शिकायचं असेल जिथून मी शिकलेली आहे तर तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता. आय विल गाईड यू फॉर दॅट. किंवा तुम्ही कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा, मी पर्सनली कनेक्ट करेन तुमच्याशी. सो आपलं नेक्स्ट स्किल जे आहे ते आहे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपवरून काम करून जे बिझनेसेस असतील, क्रिएटर्स असतील किंवा जे ब्रँड्स असतील त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये, त्यांची डिजिटल मार्केटिंग करून त्यांचा बिझनेस स्केल करण्यामध्ये आपण हेल्प करतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये मल्टिपल स्किल्स येतात, जसं की सोशल मीडिया मॅनेजमेंट येतं, कंटेंट क्रिएशन येतं, FB ॲड्स येतं, गुगल ॲड्स येतं, SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन येतं, ईमेल मार्केटिंग येतं, पर्सनल ब्रँडिंग येतं. सो असे मल्टिपल स्किल्स येतात त्याच्यामध्ये. डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा जॉब करून सुद्धा एक चांगला इन्कम सोर्स आहे तो बिल्ड करू शकता. जसं की फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही एखादा क्लायंटचे ॲड रन करून देऊ शकता, त्यांचं सोशल मीडिया पेज आहे ते हँडल करून देऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही चार्ज करू शकता. एका क्लायंटकडून तुम्ही 5 ते 20 हजार रुपये पर मंथ चार्ज करू शकता. आता तुम्ही विचार करा की महिन्याला तुम्ही 5 क्लायंटसोबत जरी काम करता तरी महिन्याचे इझिली 1 लाखाची इन्कम तर तुम्ही अशीच हिट करून देता. ॲज अ बिगिनर सांगते, जर तुम्ही 5 क्लायंटसोबत काम करता आणि विथ द एक्सपिरियन्स तुम्ही जर तुमचे स्किल्स अजून काम करताय त्याच्यावरती जर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवताय तर डेफिनेटली येणाऱ्या काही महिन्यामध्ये तुम्ही पर मंथ 2-3 लाखाची इन्कम तर हिट करू शकता. तसेच तुम्ही ॲज अ डिजिटल मार्केटर, सोशल मीडिया मॅनेजर किंवा परफॉर्मन्स मार्केटर अशा काही पोझिशनमध्ये जॉबसुद्धा करू शकता जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग हे एक स्किल जरी शिकता तरी. जॉबमध्ये फ्रेशरसाठी ॲव्हरेज सॅलरी आहे 15 ते 30 हजार रुपये. विथ एक्सपिरियन्स अँड विथ स्किल्स ती सॅलरी वाढू पण शकते. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डिग्रीची गरज नसते. विदाऊट डिग्रीसुद्धा तुम्ही हे शिकू शकता. फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस लागते आणि हे सगळं तुम्ही मोबाईलवरून सुरू करू शकता. याच्यामध्ये जर मी माझ्या स्टुडंटचं तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर त्यांनी प्रॉपरली डिजिटल मार्केटिंग आहे ते शिकलेलं आहे. माझ्या मेंटरशिपमध्ये त्यांनी एनरोल केलं आणि जे काही मेंटरशिप सेशन्स मी घ्यायचे त्याच्यामध्ये जे काही मी शिकवते ते प्रॉपरली लर्न करून त्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि आज ते 30 ते 40 हजारची इन्कम ऑन मंथली बेसिस ॲज अ बिगिनर इझिली जनरेट करत आहात. आता डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता फ्युचर लर्नवरून, ठीक आहे. आणि तिथे तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळून जाईल. म्हणजे हा सर्टिफिकेशन कोर्स आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. तिथून तुम्ही फ्रीमध्ये तो लर्न करू शकता. पण जर तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये शिकायचं असेल जसं माझ्या स्टुडंटनी शिकलेलं आहे ना असे रिझल्ट्स ते आता जर मंथली बेसिसवरती क्रिएट करत आहेत, हे जर तुम्हाला शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप गायडन्स हवा असेल तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कॉमेंटमध्ये तुम्ही गाईड असं टाईप केलं तरी मी तुम्हाला पर्सनली कनेक्ट करेल आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कसं स्टार्ट करू शकता आणि कुठून स्टार्ट करू शकता. नेक्स्ट जे स्किल आहे ते आहे अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग इज ऑल अबाउट प्रमोशन. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या प्रॉडक्टचं जर प्रमोशन करता तुमच्या सोशल मीडिया पेजवरती आणि तुमच्या अफिलिएट लिंकवरून जर कोणी तो प्रोडक्ट परचेस करतं तर ते कंपनी तुम्हाला त्याचं जे काही अमाऊंटचं कमिशन असेल ते प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये तुम्ही जर Amazon बघितलं, फ्लिपकार्ट बघितलं, ते सुद्धा अफिलिएट मॉडेल आहे ते रन करतात. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट जरी तुम्ही रेकमेंड करता, प्रमोट करता आणि तुमच्या लिंकवरून जर कोणी ते प्रोडक्ट परचेस करतं तर तुम्हाला त्याचं कमिशन आहे ते Amazon, फ्लिपकार्ट हे कंपनी प्रोव्हाइड करतात. याचं जर एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायचं गेले तर तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती कॉन्टेंट बघितलं असेल की मोस्ट ऑफ द कॉन्टेंट क्रिएटर आता तसा कॉन्टेंट बनवत आहे. जसं की मिशोचे ड्रेस म्हणा किंवा फ्लिपकार्टचे ड्रेसेस किंवा Amazonचे ड्रेसेस, तर ते लोक ड्रेसेसचं प्रमोशन करतात. म्हणजे आपल्याला सांगतात की हा ड्रेस आहे, असे त्याचे फीचर्स आहेत, जर तुम्हाला हवं असेल तर कॉमेंट करा लिंक आणि मग आपण लिंक असं कॉमेंट करतो. मग त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या लिंकवरून जेव्हा आपण तो प्रोडक्ट परचेस करतो तेव्हा त्या इन्फ्लुएन्सरला कंपनी कमिशन प्रोव्हाइड करते. तर हे झालं अफिलिएट मार्केटिंग. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट तुमच्या सोशल मीडियावरती प्रमोट करता आणि सेल झाल्यावरती तुम्हाला त्याचं कमिशन मिळतं. आता याच्यामध्ये तुम्ही फिजिकल प्रोडक्टसाठी सुद्धा अफिलिएट मार्केटिंग करू शकता, डिजिटल प्रोडक्टसाठी सुद्धा अफिलिएट मार्केटिंग करू शकता. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे सांगितलंच अफिलिएट मार्केटिंग काय आहे, कसं करायचं, पण ते शिकायचं कुठून, राईट. अफिलिएट मार्केटिंगचा पण एक फ्रीवाला कोर्स आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथून तुम्ही तो कोर्स लर्न करू शकता आणि तुमच्या अफिलिएट मार्केटिंगची जर्नी स्टार्ट करू शकता. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स हवा असेल की अफिलिएट मार्केटिंग कसं केलं जातं, काय त्याची स्ट्रॅटेजीज असतात किंवा कसं ॲक्च्युली ते वर्क केलं जातं, जर तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये ते शिकायचं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही मला पर्सनली कनेक्ट करू शकता किंवा कॉमेंटमध्ये जर तुम्ही गाईड असं टाईप करता तरी मी तुम्हाला पर्सनली कनेक्ट करून गाईड करेन. नेक्स्ट आणि लास्ट जे स्किल आहे ते आहे कॉपी रायटिंग. ते कॉपी रायटिंग हे असं स्किल आहे की ते माझं पण थोडं पर्सनल फेवरेट आहे आणि माझ्या स्टुडंटचं पण फेवरेट आहे, कारण माझे स्टुडंट तिथून इन्कमसुद्धा बिल्ड करत आहेत, राईट. कॉपी रायटिंग म्हणजे वर्ड्स वापरून लोकांना अट्रॅक्ट, कन्व्हिन्स आणि ॲक्शन घ्यायला मोटिवेट करणं. हे स्किल्स आहे ते मोस्टली मार्केटिंग, ॲड्स किंवा इंस्टाग्राम, वेबसाईट्स आणि सेल्समध्ये वापरलं जातं. आता कॉपी रायटिंगमध्ये तुम्हाला हुक्स रायटिंग किंवा स्टोरी टेलिंग, सेल्स सायकोलॉजी, कॅप्शन रायटिंग, ॲड कॉपी रायटिंग, ईमेल रायटिंग, स्क्रिप्ट
स्क्रिप्ट रायटिंग, लँडिंग पेज रायटिंग हे जे काही आहे ते शिकायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल की कॉपी रायटिंग शिकल्यानंतर आपण पैसे कसं कमवू शकतो, तर तुम्ही फ्रीलान्सिंग थ्रू पैसे कमवू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही इंस्टाग्राम कॅप्शन्स लिहू शकता, लोकांचे ॲड कॉपी लिहू शकता, सेल्स पेजेस लिहू शकता, ईमेल रायटिंग लिहू शकता आणि हे सगळं करून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आता त्याच्यासाठी तुम्ही ॲज अ बिगिनर एखादा क्लायंटकडून 5 ते 10 हजार रुपये सुद्धा चार्ज करता जर तुम्ही कॉपी रायटिंग प्रॉपरली लर्न करता. तर याच्यामध्ये तुम्ही जॉबसुद्धा करू शकता ॲज अ कॉपी रायटर, कॉन्टेंट रायटर, ॲड कॉपी रायटर, सोशल मीडिया कॉपी रायटर, हे जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉबसुद्धा करू शकता. आणि त्याच्यामध्ये फ्रेशरची सॅलरी 15 ते 35 हजार रुपये असते. आणि जसं तुमचा एक्सपिरियन्स आहे तो वाढत जातो तसं तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करता, तुमचे स्किल्स अजून बेटर बनवत जातात, तसं तुम्ही महिन्याचे 1 लाखपर्यंत सुद्धा सॅलरी घेऊ शकता जॉबमध्ये. आणि बेस्ट पार्ट म्हणजे की तुम्हाला हे शिकण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून शिकू शकता. इंग्लिश परफेक्ट असणं सुद्धा कंपल्सरी नाही आहे. तुमचं इंग्लिश परफेक्ट नसेल तरीसुद्धा तुम्ही हे स्किल शिकू शकता आणि याच्यामध्ये काम करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग आणि क्रिएटिव्हिटी इम्प्रूव्ह होते तुमची. त्याच्यानंतर या स्किलची सुद्धा फ्युचर डिमांड खूप जास्त आहे. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचं एक्झाम्पल द्यायचं तर तिने माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये तिची जर्नी स्टार्ट केलेली. मी जे काही ट्रेनिंग्स घेते तिने प्रॉपरली ते अटेंड केलेलं आणि तिला जो रोडमॅप प्रोव्हाइड केलेला तिने तो फॉलो करून ॲज अ बिगिनर तिने क्लायंटसोबत काम करून 5,000ची इन्कम जनरेट केलेली ॲज अ बिगिनर. म्हणजे एका क्लायंटसोबत काम करून तिने 5,000 त्याच्यासाठी चार्ज केलेले. आता विचार करा जर तिने 10 क्लायंटसोबत काम केले तर ती किती कमवू शकते महिन्याला. तेवढंच पोटेन्शियल आहे आणि तेवढंच तुम्ही सुद्धा कमवू शकता. आता हे स्किल तुम्ही फ्रीमधून सुद्धा शिकू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही फ्रीमध्ये लर्न करू शकता. पण जर तुम्हाला वाटतं की हे स्किल तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये शिकायचं आहे आणि माझ्या स्टुडंटसारखे रिझल्ट जनरेट करायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये गाईड असं टाईप करा. मी पर्सनली तुमच्याशी कनेक्ट करेन आणि तुम्हाला प्रॉपरली गाईड करेन की तुम्ही हे कसं स्टार्ट करू शकता. आता हे जे काही स्किल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते फक्त शिकून काहीच होणार नाही. तुम्हाला सोशल मीडियावरती ते कामसुद्धा ते करावं लागणार आहे. ठीक आहे. आता सोशल मीडिया जो आपण फक्त टाईमपाससाठी यूज करतो, फक्त आपण तिथून कॉन्टेंट कन्झ्युम करतो, तर ते आता टाईमपास सोडून द्या आणि त्याच्यावरती काम करायला स्टार्ट करा. जर तुम्ही प्रॉपरली त्याच्यावरती काम करताना तर तिथून तुम्ही क्लायंटसुद्धा मिळवू शकता. आता व्हिडिओ एडिटिंगचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझं फ्रेंड आहे, त्यांनी काय केलं की व्हिडिओ एडिटिंग प्रॉपरली लर्न करून घेतलं आणि त्याचं जे काही काम आहे ते त्यांनी सोशल मीडियावरती दाखवायला स्टार्ट केलं. म्हणजे जो काही व्हिडिओज तो एडिट करायचा तो सोशल मीडियावरती तो पोस्ट करायचा आणि तिथून त्याचं काम म्हणजे त्याचा पोर्टफोलिओ बिल्ड होत गेला आणि त्याचं काम लोकांना दिसत गेलं, लोकांना आवडत गेलं आणि तिथूनच त्याला ब्रँड समोरून आले आणि तिथूनच त्याला जॉबसुद्धा मिळालं आणि फ्रीलान्सिंगचा प्रोजेक्टसुद्धा मिळालं. सो हे पोटेन्शियल आहे सोशल मीडियाचं जर तुम्ही त्याला प्रॉपरली युटिलाइज करता, टाईमपास सोडून जर त्याच्यावरती काम करतात. जेवढं तुम्ही सोशल मीडियावरती तुमचं काम दाखवाल, तुमचं पर्सनल ब्रँडिंगवरती काम कराल, तेवढं चांगलं तुम्हाला रिझल्ट तिथून मिळणार आहे. सोशल मीडिया हा आता फक्त टाईमपाससाठी राहिलेला नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचे स्किल्स दाखवत नाही, जोपर्यंत स्वतःची मार्केटिंग करत नाही आहे, जोपर्यंत स्वतःचं काम लोकांपर्यंत पोहोचवत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीही समोरून येऊन काम देणार नाही. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःची मार्केटिंग करत नाही, जोपर्यंत तुमचे स्किल्सच लोकांना दाखवत नाही, तोपर्यंत त्यांना कळणार कसं की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा तुमच्याकडे काय स्किल आहे. सो त्यासाठी सोशल मीडिया इज मस्ट आणि त्याच्यावरती काम करणं पण खूप आता इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये पण कॉन्टेंट क्रिएशन हा एक प्रोफेशन झालेला आहे. जसं आपले जॉबमध्ये डॉक्टर, इंजिनिअरिंग हे सगळं एक प्रोफेशन आहे, तसंच कॉन्टेंट क्रिएशनसुद्धा एक प्रोफेशन आहे आणि तुमच्यासाठी हा बेस्ट टाईम आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केलं आता तर तुम्हाला फर्स्ट मूवरचा ॲडव्हान्टेजसुद्धा मिळणार आहे. म्हणजे ग्रो करण्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे. ओके, सो आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की कोणते स्किल्स आहे जे तुम्हाला शिकायला पाहिजे, तुम्ही कुठून फ्रीमध्ये शिकू शकता आणि माझ्या पर्सनल मेंटरशिपमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही ते कसं शिकू शकता. हे सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता तुम्हाला स्किल्सची आयडिया पण आली असेल आणि स्किल शिकल्यानंतर कशा वेने इन्कम जनरेट करू शकतो त्याची पण आयडिया आली असेल. सो मी आता तुम्हाला नेक्स्ट 30 डेजचा तुमचा काय रोडमॅप असायला पाहिजे तो मी प्रोव्हाइड करते. तुमचं तुम्हाला पहिल्या वीकमध्ये तुम्हाला काय करायचं की तुम्हाला एक तुमची स्किल आहे ती चूज करायचं. जे काही मी स्किल सांगितले, कॉन्टेंट रायटिंग सांगितलं, व्हिडिओ एडिटिंग सांगितलं, अफिलिएट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, AI, याच्यापैकी तुम्हाला जी पण स्किल इम्पॉर्टंट वाटते किंवा तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट वाटते ती स्किल तुम्हाला चूज करायची आहे. चूज केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले जे बेसिक्स आहे ते लर्न करायचं आहे. फ्री कोर्सेसमधून तुम्ही बेसिक्स लर्न करू शकता. जर तुम्हाला इन डिटेलमध्ये लर्न करायचं असेल किंवा इन डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं इन्कम सोर्स अजून चांगला बिल्ड करायचा असेल तर तुम्ही पेडमधून सुद्धा ते करू शकता. नेक्स्ट तुम्हाला तुमचं सोशल मीडियावरती तुमचं अकाउंट आहे ते क्रिएट करायचं. तर फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. सेकंड वीकमध्ये तुम्हाला करायचे आहेत की तुमचं जे काही वर्क आहे, सॅम्पल वर्क आहे, ते 5 ते 10 सॅम्पल वर्क क्रिएट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. तुमचं जे काही काम तुम्ही करताय ते कन्सिस्टंटली पोस्ट करायचं आहे. आणि नेक्स्ट
की तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनवरती काम करायचं आहे आणि त्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. 3rd वीकमध्ये तुम्हाला करायचं आहे क्लायंट हंटिंग. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पर्सनल नेटवर्किंगवरती काम करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं पहिला क्लायंट मिळवायचं आहे. जे काही स्टेप्स सांगितलेले आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो करता तर तुम्ही डेफिनेटली तुमचा पहिला क्लायंट मिळवू शकता. जर तुम्ही तुमचं काम आणि तुमचं स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करता, जर स्वतःचे मार्केटिंग करता, तर डेफिनेटली लोक समोरून तुमच्याकडे अप्रोच करतात. आता जो तुमचा 4था वीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून तुमच्या स्किल्सवरती काम करायचं आहे आणि जर तुम्ही प्रॉपरली ते मास्टर करता, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवता, तर तुम्ही तुमच्या जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात त्याची प्राइसिंग वाढवू शकता. नेक्स्ट तुम्हाला क्लायंट आउटरीच करायचं, म्हणजे ऑफकोर्स समोरून तर क्लायंट तुमच्याकडे येणारच आहे, पण तुम्ही पण जर क्लायंटकडे जाता तर प्रोजेक्ट्स तुम्हाला अजून जास्त मिळू शकतात. नेक्स्ट तुम्हाला तुमच्या पर्सनल ब्रँडिंगवरती काम करायचं आहे आणि फॉर द नेक्स्ट 90 डेज तुम्हाला ही सेम कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे. तरच तुम्हाला जो मी गोल सांगितला आहे येणाऱ्या काही महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये तुम्ही 50,000 ते 1 लाखाच्या इन्कमपर्यंत पोहोचू शकता. जर या स्टेप्स तुम्ही फॉलो करता तर डेफिनेटली तुम्हाला जो गोल सांगितलेला आहे तिथपर्यंत पोहोचू शकता. सो हा सगळा होता रोडमॅप. तुम्हाला आयडिया आली असेल की कोणते स्किल्स तुम्हाला शिकायला पाहिजे, स्किल शिकल्यानंतर कसं इन्कम करू शकतो. ओके, सो आता हे जे काही स्किल्स मी तुम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की तुम्ही फ्रीमध्ये कुठून शिकू शकता आणि पेडमध्ये कुठून शिकू शकता. फ्रीमध्ये कुठून शिकू शकता त्याचे रिसोर्सेस मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. बट लेट मी टेल यू वन थिंग की ते फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक बेसिक आयडिया तिथून येऊन जाईल. पण तुम्ही जर म्हणत असाल की तुझ्या स्टुडंटसारखे आम्हाला पण रिझल्ट जनरेट करायचे, तर त्यांना फ्रीमधून आले नाही, त्यांनी माझ्या मेंटॉरशिपमध्ये एनरोल केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तसे स्टेप बाय स्टेप गायडन्स प्रोव्हाइड केला जातो. सो जेव्हा तुम्ही पेडमध्ये स्टार्ट करता ना, तर तेव्हा तुम्हाला प्रॉपर सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो, तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जातो, तुम्हाला प्रॉपर रोडमॅप प्रोव्हाइड केला जातो. माझं 1-to-1 इंटरॅक्शनचे जे काही मेंटॉरशिप सेशन्स असतात त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळतं. तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीजचा ॲक्सेस मिळतं, जिथे तुमच्यासारखेच लाईक माइंडेड लोक असतात जे ग्रो करत असतात, तिथून त्यांचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला मिळतो. तो या सगळ्या गोष्टीचा ॲक्सेस तुम्हाला पेड कम्युनिटीजमध्ये मिळतो, ना की फ्रीमध्ये. फ्रीमध्ये तुम्ही शिकू शकता, नो डाऊट. तुम्हाला रिसोर्सेस मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत, पण तिथे तुम्हाला तुमची मेहनत खूप जास्त लागते. पेडमध्ये कसं असतं की तुम्हाला जस्ट शिकायचं असतं, पण ते शिकल्यानंतर पुढे काय करायचं, कुठे काय अप्लाय करायचं, कसं काय करायचं, हे सगळं स्टेप बाय स्टेप हँड होल्डिंग सपोर्ट प्रोव्हाइड केलं जातं. हा एक बेनिफिट असतो, म्हणजे तुमचा टाईम वाचला जातो. आणि मला असं वाटतं की टाईम आपलं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण म्हणलं जातं ना, टाईम इज मनी. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रो करायचं असेल, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला सपोर्ट करायचे असेल, तुमचे ड्रीम्स फुलफिल करायचे असतील, तर तुम्ही डेफिनेटली माझ्या मेंटॉरशिपमध्ये स्टार्ट करू शकता आणि मी तर असणारच आहे पर्सनली तुम्हाला गाईड करण्यासाठी. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला आयडिया आली असेल की कोणते स्किल्स आहेत जे इन डिमांडमध्ये आहेत, ते कसं तुम्ही शिकू शकता, फ्रीमध्ये कुठून शिकू शकता, पेडमध्ये कुठून शिकू शकता, आणि तुमची जर्नी तुम्ही कशी स्टार्ट करू शकता. तुम्हाला एक 30 डेचा रोडमॅपसुद्धा मी दिलेला आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कोणता स्किल शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहात, किंवा याच्या रिलेटेड तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सजेस्ट करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती आणूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत, सगळ्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर, म्हणजे त्यांना पण कळेल की कोणते स्किल्स आहेत जे आत्ताच्या काळामध्ये इम्पॉर्टंट आहेत, ते कुठून ते शिकू शकतात आणि शिकल्यानंतर कसे इन्कम जनरेट करू शकतात. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.